बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्षपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं। राहुल शेवाळे यांच्या निवडीच्या घोषणेवर प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला। शेवाळेंना बॉक्सिंगमधील काय समजतंय, दरेकरांनी सवाल विचारला। 9 नोव्हेंबर 2025 रोजी दरेकर यांची बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्षपदी निवड झालेली होती। शेवाळे यांच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं। राहुल शेवाळे यांना राज्यसभेत जाता आलं नाही म्हणून त्यांना बॉक्सिंगच्या माध्यमातून दिल्लीत जायचंय। प्रवीण दरेकर यांनी शेवाळे यांच्यावर टीका केली आहे। निकाल लागलेला ऑलरेडी निवडणूक होऊन आता ही नुरा आहे, सगळे हे बोगसगिरी आहे, हे बोगस काम चालू आहे सगळं। ऑलरेडी निकाल लागलेला आहे। एक लक्षात ठेवा, बॉक्सिंगचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे। कोर्टाच्या आदेशाने चॅरिटीने निवडणूक घेतली, ज्याचं कॅमेऱ्यात शूटिंग आहे, मतदारांनी मतदान केलंय, सगळे पुरावे आहेत। मग आता आमची अधिकृत निवड झाल्यावर त्या ठिकाणी त्या बॉक्सिंगला काय अर्थ आहे का? आता कदाचित राहुल शेवाळेंना राज्यसभेवर जायचं नव्हतं, जाता आलं नाही, मग त्यांना वाटलं महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आहे तर चला त्या निमित्तानं तरी दिल्लीत BFI संबंध साधता येईल, मग दिल्लीतलं त्यांचं जाये करायला बरी राहील। प्रवीण दरेकरजींना सांगणार आहे, त्यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की याचा पूर्ण राहुल शेवाळेंनी अभ्यास करायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्यांनीच खरा अभ्यास करायला पाहिजे, कारण त्यांनी जर नीट अभ्यास केला असता तर या प्रक्रियेत ते सहभागी झालेच नसते आणि विनाकारण यामध्ये राजकारण आणत आहेत। त्यांची जी संस्था आहे, जसं सावरकरजींनी सांगितलं, आता ते धर्मादाय आयुक्ताकडे त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे। आमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन कंपनी ॲक्टनुसार आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे आमचा विषय वेगळा आणि त्यांचा विषय वेगळा आहे।